तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. पॅटचा आता आपण चौथीचा पेपर आज बघणार आहोत. तर पॅट एक्झामचा चौथीचा पेपर इंग्रजी माध्यमाचा म्हणजे काय, इंग्लिशचा पेपर आहे 22 एप्रिलला. तर पेपर कसा येणार, आता पेपर असाच येणार हे सांगायला मी काही आयोग नाही. पेपर असा येऊ शकतो हे सगळे लोक सांगत नाहीयेत. सगळेजण म्हणतात असाच येणार, पण असा येणार हे कोणीही सांगू शकत नाही. अशा प्रकारचा येऊ शकतो. आता याचा फॉर्मॅट आपल्याला याच्यातून लक्षात घ्यायचा आहे आणि याच्यात काय काय नवीन नवीन बदल येऊ शकतात हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचे आहेत. बघा, तुम्हाला जर सगळे पेपर्स हवे असतील सरावासाठी 2017 पासून तर 2025 पर्यंत खाली व्हिडिओ टाकलाय मी, त्याच्यातून तुम्ही सगळं बघू शकता. बघा, लिसन अँड राईट. पहिले 10 शब्द सांगतील, सगळ्यांना कॉमन प्रश्न आहे 5 मार्कासाठी की ओरली आपल्याला शब्द उच्चारले जातील आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय, बघून ते लिहायचंय. कळालं? त्याच्याच नंतर आपल्याला दुसरा प्रश्न आहे. आता एक सगळ्यांचं कॉमन आहेत, मला एक सांगतो की 2 पॅसेज येतात, एक पोएमचा आणि 2 असे पॅसेज. त्याच्यामधून एक पहिला प्रश्न असतो डिस्क्रिप्टिव्ह, 2 प्रश्न असतात. पहिला प्रश्न एमसीक्यू, दुसरा 2 असतात डिस्क्रिप्टिव्ह. आता पहिला प्रश्न, व्हॉट वॉज देअर ऑन द बँक्स ऑफ रिव्हर गंगा. रिव्हर गंगाच्या बँकवर काय होतं याच्यातून शोधायचं आणि लिहायचं. आता हे याला म्हणतात मल्टिपल चॉईस, म्हणजे याच्यामधून एक क्वेश्चन टिक करायचं. आणि जे खालचे बी आणि सी आहेत ते आहेत 2-2 मार्काला, ते आहेत डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे लिहायचे आहेत. कळालं डिस्क्रिप्टिव्ह आणि मल्टिपल चॉईसचा अर्थ? तर अशा प्रकारचे सगळ्या याच्यात बघा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, एक हे दिलेले आहेत सर्कस शो मध्ये एक बातमी दिलेले आहेत. आता याच्यामधून तुम्हाला काय करायचंय, इट इज अन ऍडव्हर्टाइजमेंट ऑफ डॅश डॅश, करेक्ट द फॉलोइंग आन्सर. सर्कस शो आहे, मग कशाचा, सर्कस शोचा आहे, बरोबर. तर सर्कस शो इथे टिक मार्क करायचं. मग याच्यामधून बी, ए, बी, सी मधून पण टिक मार्क करायचं. सी तर तुम्हाला लिहायचं आहे, त्याच्याबद्दल काय करायचंय, लिहायचं आहे. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे, डू ॲज डायरेक्टर. फ्रेज आहे फेस टू फेस, आमने सामने, समोरासमोर. तर याच्याबद्दल सेंटेन्स फॉर्म करायचा आहे. वेन अवर फाईट वॉज गोइंग ऑन, द सर केम फेस टू फेस. अवर फेस टू फेस म्हणजे आमची जेव्हा भांडणं चालू होते, सर केव्हा आले, आमच्या फेस टू फेस आले, म्हणजे आम्हाला आमच्या समोर आले, फेस टू फेस. कळालं? आवर टीम वॉज फेस टू फेस टू अपोनंट टीम. आमची काय होती, टीम काय होती, अपोनंट सोबत फेस टू फेस होती. कळालं? सर्कल द करेक्ट प्रनाऊन. आता प्रनाऊन कोणतं याच्यामधून ते शोधायचं. प्रनाऊन एक मुद्दा आहे, डिस्क्रिप्ट आपल्या लेक्चर्स मध्ये दिलेले आहेत. प्रनाऊन, नाऊन, प्रनाऊन शिकवले आहेत, ते बघायचं. रिअरेंजिंग द वर्ड, सेंटेन्स अँड कॅपिटल लेटर्स. व्यवस्थितरित्या पहिला लेटर कॅपिटल कुठे, कॉमा काय, हे सगळ्या गोष्टी याच्यातून. इंडिया आहे, पहिल्याचा वर्ड, फर्स्टचा वर्ड एफ कॅपिटल राहतो, इंडियाचा आय कॅपिटल राहतो, प्रेसिडेंटचा पी कॅपिटल राहतो. या गोष्टी ते लक्षात ठेवायचं. कळालं? आता 5वा प्रश्न आहे, 10 ते 12 वाक्यांमध्ये लिहायचे. सेव्ह इन्व्हायरमेंट, सेव्ह नेचर याच्याबद्दल लिहायचे. ट्रीज माय बेस्ट फ्रेंड याच्याबद्दलही तुम्हाला लिहायचे. कळालं? त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर डेव्हलप अ स्टोरी बेस्ड. आता अँड फॉल इज अ पॉन्ट म्हणजे काय करायचं, ह्या मुद्द्यांपासून तुम्हाला काय करायची, स्टोरी बनवायची. जिथे डॉट डॉट दिसताय तिथे तुम्हाला स्वतःचं माइंडसेट वापरून काही अजून ऍड करायचं आणि त्याच्यावरून काय करायचे, स्टोरी बनवायची. कळालं? तर अशा प्रकारचा फॉर्मॅट होतात. आता हा तुम्हाला पेपर याच्यावरून अभ्यास करायचा आहे. आणि याच्याबद्दल बरोबरच 1ली ते 10वी मध्ये जेवढ्या स्कॉलरशिप एक्झाम आहे की NNMS, MTS स्कॉलरशिप, मंथन, भरपूर साऱ्या प्रज्ञाशोध परीक्षा, सगळ्यांची तयारी 1 मे पासून सुरू होते. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात. प्रत्येक एक्झामचे ग्रुप क्रिएट झालेले आहेत. लवकरात लवकर फ्री ऑफ कॉस्ट आहेत, लवकरात लवकर एनरोल व्हा आणि आमच्याशी नक्की संपर्क साधा. थँक्यू.